नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मी. तुमचं स्वागत आहे मॅजिक ऑफ वर्ड्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण सगळेच देवावरची भक्ती आणि त्याच्यावरती असणारी श्रद्धा, प्रेम व्यक्त करण्यासाठी पूजापाठ, उपवास, व्रत अशा विविध गोष्टी करत असतो. पण कधीकधी मला असं वाटतं की या सर्व गोष्टींमुळे देव खरंच प्रसन्न आणि आनंदित होत असेल का? आणि असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेल. पण याचा अर्थ आपल्या संतांनीही असेच उपवास, व्रत आणि पूजापाठच केले असतील का? याच्या थोडं खोलात गेलो तर समजेल की संतांनी उपवास, पूजापाठ हे तर केलंच होतं, पण त्याचसोबत त्यांचे चांगले कर्म आणि त्यांच्यामध्ये असणारी माणुसकी, आपुलकी इतकी दृढ होती की ज्यामुळे संतांनी भगवंतालाही आपलंसं केलं होतं. संतांची भगवंतावरती असणारी अपार श्रद्धा, भक्ती आणि प्रेम इतकं घट्ट होतं की त्यामध्ये संतांच्या हृदयाची हाक भगवंताकडे पोहोचवण्याची ताकद होती. थोडक्यात काय की केवळ कर्मकांड, आडाखे किंवा बाह्य आचरण करून जीवनातून मुक्ती मिळत नाही. खरी मुक्ती मिळवायची असेल आणि जीवनाचा खरा अर्थ प्राप्त करायचा असेल तर आपले बाह्य तसेच आंतराचरण स्वच्छ पाहिजे. आपले कर्म श्रेष्ठ असायला हवे. मानवतेचे नाते जपून अहंकाराचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे. जसे बघा, वास्तव जीवनात आपण कितीही पूजा, व्रत किंवा विधी केले तरी जर आपल्या कृतींमधून माणुसकी, करुणा आणि चांगुलपणा दिसत नसेल तर त्याला खरी किंमत राहत नाही. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती रोज मंदिरात जातो पण समाजातील गरजूंना मदतीचा हात देत नाही तर ते केवळ कर्मकांड ठरते. पण दुसरा एखादा व्यक्ती देवाचे नामस्मरण तर करतोच, पण सोबतच सत्कर्म करतो, माणुसकीचे नाते जपतो, तोच खऱ्या अर्थाने भक्त मानला जातो. शेवटी काय तर आपलं जीवन घडवणं हे आपल्याच हातात आहे. कारण आपण घेतलेले निर्णय, आपण केलेली कर्म यावरतीच आपल्या भविष्याचे शिल्प घडते. आणि याचाच सारांश मी माझ्या शब्दांनी चारोळीतून कवितेत उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की या कवितेतील शब्द तुमच्या हृदयात कुठेतरी घर करतील आणि तुमच्यात दडलेला एका चांगल्या व्यक्तीला प्रोत्साहित करतील. आशा आहे की ही कविता तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग ऐकूया. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. करुणी पाहिले सर्व काही, परीही भोग सुटत नाही. कर्मकांडाच्या या जीवनी भोग भोगल्या मुक्ती नाही. जरी सांगितो साधू संत, भगवंत वसतो ठाई ठाई. तैसे भक्ती परिश्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ कर्माने मुक्ती नाही. मोह माया लोभ सारा, तोची सर्व माया जा. तयाचा त्याग तुझा हाती, उज्ज्वल करण्या भविष्यकाळ. जैसे संत वचनी लोभ नव्हे, तर सदैव वसते नाम भगवंताचे. तैसे सोडून तू तुझा अहंकार, मनुष्य जीवनी जप नाते माणुसकीचे. ऐकून सारे श्रेष्ठ कर्माचे कान मंत्र, तूच पेलणार तुझ्या जीवनाचा भार. करुणी पहा सर्व काही, आणि ती तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.